संत सद्गुरूंना आपण नेहमी नमन करावं, त्यांच्या ज्ञानाचा आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावा। 16 संस्कारामध्ये लक्ष असू द्या आवाजाकडे। 16 संस्कारामध्ये सर्वात आनंदाचा आणि मोठा संस्कार हा विवाह 16 संस्कार आहे। आणि या विवाह 16 संस्कारामध्ये पवित्रता यावी, मंगलमय वातावरण असावं आणि आपल्या मुलाबाळांचे कार्य होताना परमेश्वराचं ही सुख त्या ठिकाणी असावं, म्हणून आदि सद्गुरु महाराजांच्या या कैवल्य ज्ञान भक्तीने हा विवाह 16 संपन्न होणार आहे। गुरु वाणीजीला नमन होईल, पूजन होईल। बोला आदि सद्गुरु सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो, धन्य हो। राम सभा में राम राम महाराज सद्गुरूंच्या गुरु वाणीजीस नमन झालेलं आहे। तुम्हाला कानावर परत परत सद्गुरूंचं वाक्य ऐकायला येत असेल। बऱ्याच जणांना आश्चर्य होतं की सद्गुरु सद्गुरु म्हणून हे कार्य संपन्न होत आहे, पण त्याच्या मागचं कारण आपल्याला माहित पाहिजे। जर 3 लोक 14 भवनामध्ये कोणी तुमच्यावर अवकृपा केली, कोणी नाराज झालं, 3 लोक 14 भवनामध्ये खंडात आणि ब्रह्मांडामध्ये ज्या व्यक्तीवर भले कुलदेवता ब्रह्मा विष्णू महादेव पंचतत्व हेच काय, काळ सुद्धा काळच काय, साक्षात परमेश्वर सुद्धा तुमच्यावर नाराज असेल, पण तुम्ही सद्गुरूंच्या शरणात गेला आणि सद्गुरूंच्या शरणात जाऊन तुम्ही सद्गुरूंची आज्ञा पालन करून सद्गुरूंच्या शरणात राहून जे कार्य कराल, भक्ती कराल, तर तुमच्या या कार्यालाच काय संतांनी म्हटलेलं आहे की तुमचं संसाराचे कार्य तर सहज होतील, पण मोक्षाचं कार्य तुमचं कोणी अडवू शकत नाही, कोणी तुम्हाला बाधा देऊ शकत नाही। कारण की ती सत्ता सद्गुरूंकडे दिलेली आहे परमेश्वराने। परमेश्वर जन्म देतो, पण भवसागर पार करून सदा सुखाचा मार्ग सद्गुरू दाखवत असतो। म्हणून अशा सद्गुरूंच्या गुरु वाणीजीला ज्ञानाला आम्ही स्वीकार केलेला आहे आणि भाग्यवंत हे परिवार, भाग्यवंत हे वधूवर की यांच्या विवाहामध्ये असं शुभ आणि पवित्र कार्य सद्गुरूंच्या ज्ञानाने आणि परमेश्वराच्या स्मरणाने संपन्न होत आहे। या विवाहामध्ये सर्वात आधी तर तुम्हाला सांगण्यात आलं की गुरु वाणीजी स्टेजवर पवित्र असा गुरु ग्रंथ आहे। ज्या आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी 18 वर्ष राम नामाने परमेश्वराचं स्मरण केलं, ज्या कैवल्याच्या राम नामाने स्मरण करून मोक्षाचा मार्ग प्रत्येक दुखी कष्टी जीवांना मिळावा म्हणून अशा भारत भूमीमध्ये संतांनी या ठिकाणी अवतार घेतला आणि 18 वर्ष राम भजन करून गुरु वाणीजीचं ज्ञान लिहून अनुभवाने आम्हापर्यंत सुखाचा मार्ग दिला। अशी गुरु वाणीजी या ठिकाणी विराजमान आहे। आता विवाह सोहळा कसा होतो, कसा झाला पाहिजे? हा विवाह सोहळा शुभ आहे, पवित्र आहे, पण केव्हा ज्या विवाह सोहळ्यामध्ये काहीतरी चांगला विचार असेल आणि तो विचार तुम्ही सुद्धा घेऊन जाल आणि या वधूवराच्या निमित्ताने म्हणजे ची सौका नम्रता व चिरंजीव आदित्य सिंह यांच्या विवाहाच्या निमित्ताने आपण काहीतरी चांगला विचार घेऊन जाऊ आणि हृदयामध्ये काहीतरी भक्तीचं बीज घेऊन जाऊ, तर हा विवाह सोहळा खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने साजरा झाला। नाहीतर विवाह होतो मंडळी, वाजंत्री येते, डीजे येतो, लग्न कार्य होतं, 3-3 हजार लोक जेवण करून जातात, 1-1 महिना तयारी चालते, पण त्या विवाहामध्ये जर परमेश्वराचं चिंतन नसेल, संत सद्गुरूंनी सांगितलेला ज्ञानाचा विचार नसेल आणि फक्त पैशाची उधळपट्टी असेल आणि हजारो लोक जीव घातले, पण ज्या विवाहामध्ये परमेश्वराचे विचार आणि संतांचा शरणा नसेल, तो विवाह कुठेतरी अपूर्ण असतो। म्हणून आमचे रामस्नेही मंडळी एक विचार ठेवते की आमच्या मुलाबाळांचे कार्य संपन्न होत असताना परमेश्वराचं नामस्मरण व्हावं आणि एक चांगला शुभविधी व्हावा, शुभविधी व्हावा असं जर प्रत्येकाला वाटतं। इथे बसलेल्या माझ्या महिला माते समान बहिणी, इथे उपस्थित असलेले आदरणीय सर्व मंडळी, मित्र हो, ज्येष्ठ नागरिक,
सर्व या ठिकाणी आले, यांचं विवाहामध्ये स्वागत आहे. आपण हातातलं काम सोडून विवाहामध्ये आशीर्वाद द्यायला येतो, शुभेच्छा द्यायला येतो. पण खरंच जर आपल्याला वाटतं विवाह सुखाचा आणि आनंदाचा असावा, तर संतांनी काय सांगितलेलं आहे का? आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, ऐसा नाम कहावे ओ संतो भाई, ऐसा नाम कहावे, जे कोई समझ सूरज उरधारे, सब सुख हाजिर आवे ओ संतो भाई, ऐसा नाम कहावे. जर तुम्हाला सुखाची रीत करायची आहे, आयुष्यामध्ये आम्ही आनंदी असलो पाहिजे. आधी व्याधी उपाधी हे आमच्या जीवनात असलेलं मरेपर्यंतच दुःख आहे. 7.5 ग्रह, पनौती, वास्तुदोष, पितृदोष, अनेक आमच्या जीवनामध्ये आम्ही अशा गोष्टींना घाबरतो. पण ज्याला वाटतं की माझं 50-100 वर्षाचं आयुष्य सुखाचं असावं आणि हा मानव जन्म ज्या कारणाकरिता मला परमेश्वराने दिला, हा मनुष्य देह मिळण्याचं कारण एक की या जीवाला ज्या सुखाची गरज आहे, मोक्ष आणि आनंद, ते सुद्धा मला मिळावं आणि 100 वर्षाचं आयुष्य माझं सुखी असावं. तर त्याकरिता आदि सद्गुरु महाराजांनी सांगितलेलं आहे, ऐसा नाम कहावे संतो भाई, ऐसा नाम कहावे. ज्यांनी कोणी हे परमेश्वराचं राम नाम भक्ती म्हणून धारण केलं, तो सुखाचा करता परमात्मा तुम्हाला सर्व सुख या नामाने, या भक्तीने आणून टाकतो आणि तुम्हाला मोक्षही प्राप्त करून देतो. म्हणून आमच्या 16 संस्कारामध्ये परमेश्वराचं नामस्मरण असलंच पाहिजे. आणि हे नाम ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांची साक्ष वेद भागवत पुराणामध्ये आलेली आहे. दिसायला खूप छोट आहे रामनाम, अनेकांना वाटतंय रामनाम खूप छोट, पण या राम नामामध्ये महामंत्र आहे. राम नामामध्ये ब्रह्मांडातला भेद आहे. राम नामामध्ये सुखाचा करता परमात्म्याचा मार्ग आहे. याच राम नामामध्ये जीवनाचा सार आहे. अनेक विधी केल्या जातात, जप केला जातो, तप केला जातो, व्रत केलं जातं, एकादशी केली जाते, तीर्थाला जाऊन पुण्य करावं लागतं, देवी देवतांची स्थापना करावी लागते, मंत्र उच्चारण करावं लागतं, यज्ञ करावा लागतो, हवन करावं लागतं. एवढे मार्ग केल्यावर एका पुण्याचं फळ मिळतं. फक्त एका पुण्याचं फळ मिळतं. जे तुम्ही विधी केली त्या विधीचं एकच फळ मिळतं. पण ज्याला वाटतं मला सर्व सृष्टीचे पुण्य आणि परमेश्वराचं सर्वात मोठं फळ मोक्षाचं मिळावं, त्यांच्यासाठी संतांनी दाखवलेला हा मार्ग आहे. म्हणून गुरु महाराजांनी म्हटलं की ज्याने सुखाचा करता परमात्मा राम जो आहे त्याचं नाम घेतलं तर तुमच्या सर्व विद्या होतात, संपूर्ण विधी होते, एकही विधी तुमची अपूर्ण राहत नाही. म्हणून या राम नामाने हा विवाह विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. या राम नामाने विवाह विधी केला म्हणजे यज्ञ झाला. या राम नामाने विवाह विधी केला म्हणजे तुमचं कुलदेवता पूजन झालं. या राम नामाने विवाह विधी केला म्हणजे गणेश पूजन झालं. या राम नामाने विवाह विधी केला म्हणजे तुमचे सर्व देवांचे मंत्र झाले. पण आमचा विश्वास तर पाहिजे. त्या भाऊने सांगितलं म्हणजे झालं का? पण आमचा विश्वास तर पाहिजे. मग विश्वास पाहिजे म्हणून थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला संतांचे वाक्य सांगतोय. आमचा विश्वास पाहिजे म्हणून संतांनी जे सांगितलेलं आहे तेच वाक्य या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो आहे. संतांनी म्हटलेलं आहे, काय म्हणतात संत, की या राम नामामध्ये सर्व साधना आणि सर्व मंत्र येतात. म्हणून हे राम नाम आजच्या विवाहामध्ये आम्ही घेत आहे. सकळ साधनाचे फळ राम नामच केवळ. संतांनी काय म्हटलंय ऐका, सकळ साधनाचे फळ राम नामच केवळ. जेवढे साधना आहे तेवढे तुम्ही लिहून घ्या. जप तप हवन पूजन देवी देवता मंत्र चारी धाम या सर्व साधनाचे फळ काय म्हटलंय, राम नामच केवळ. हे संतांचेच वाक्य आहे. महाराष्ट्रामध्ये आलेले आपले संत, कोणत्या संतांनी लिहिलाय हा अभंग लिहून घ्या आणि इंटरनेटवर सर्च करा. संत एकनाथ महाराजांचा अभंग. संत एकनाथ महाराज म्हणतात, सकळ साधनाचे फळ राम नामच केवळ. जेवढ्या भक्ती मार्ग आहे, जेवढे शुभ कर्म आहे, जितके तुमच्या विद्या आहेत,
संसारातल्या त्या सर्व विद्या या राम नामामध्ये ठेवून दिलेल्या आहेत. म्हणून जे राम 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 करतात नाही, जे राम 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 करतात विश्वासाने परमेश्वराचं, त्यांच्या सर्व भक्त्या पूर्ण होतात. हे संतांना सांगायचंय. पुढे काय म्हटलंय? जप तप अनुष्ठान अंती नामाचे प्रमाण. आता इथे यज्ञ केला असता, हवन केलं असतं, तुळशीला पाणी घातलं असतं, ब्राह्मणांनी श्लोक म्हटले असते आणि गणपती पूजन झालं असतं तर तुम्हाला दिसलं असतं बाबा रे लग्नामध्ये सर्व झालं बरं. पण एका रामनामामध्ये सर्व होतं. आणि राम नाम वधूवर पण घेताय, माता पिताही घेताय, आम्ही घेतोय, तुम्ही घेणारे, म्हणजे सर्व भक्त्या झाल्या. नंतर लग्नानंतर गावात किंवा नातेवाईकांनी कोणती चर्चा करायची नाही बरं, की लग्न राम राम करून लावलं आणि गणपती दिसला नाही, राम राम करून लग्न लावलं आणि ब्राह्मण दिसला नाही, राम राम करून लग्न लावलं आणि तुळशीला पाणी टाकलं नाही, अशा शंका कोणी ठेवायच्या नाही. इथे ब्राह्मण बसले राम भजन करताय पाहते खुर्चीवर. ब्रह्म जाणे ती ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे काय? फक्त जन्माला आले म्हणून ब्राह्मण होत नसतो. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं, जो परमात्मा ब्रह्म जाणत असेल आणि त्याला प्राप्त केलं तो कोणी असो तो ब्राह्मण असतो. धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, नशा, व्यसन, मांसाहार सोडून परमेश्वर ब्रह्मला जो प्रगट करून टाकतो, आत्म्यात परमात्मा प्राप्त करतो, तो ब्राह्मण असतो. असे आमचे या ठिकाणी बसलेले बंधू राम भजन करतायत. विवाह विधी लावण्यासाठी पवित्र विचाराने इथे बसून भजन करतायत. ब्राह्मण आहे मित्रायो. आणि रामनामाचं गायन चालू इथं देवी देवता देवलोकातून यांच्या विवाहामध्ये आतुरतेने वाट पाहतायत. देवी देवता साक्षात जिथे राम भजन चालतं, नामस्मरण चालतं, तिथे भगवंताची भक्ती चालते, तिथे सर्व सृष्टीचे देवता नामस्मरण करून धन्य धन्य म्हणतात. हे सुद्धा आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. काय म्हटलेलं आहे? जप तप अनुष्ठान अंती नामाचे प्रमाणात. हे रामनामासाठी दिलेले वाक्य आहेत. हे रामनामाचे असे अभंग अनेक आहेत. रामायणामध्ये सुद्धा म्हटलंय, वेद भागवत संत मत येऊ सकल सुकृत राम सनेऊ, की ज्याने राम नामाशी स्नेह केला, ज्या व्यक्तीने राम नामाशी स्नेह केला त्याला संत वेद पुराण शास्त्र काय म्हणतात? सर्व पुण्य त्याला मिळाले. हे रामायणातलं वाक्य आहे. ऐकून घ्या माझे सर्व बंधू भगिनी. ज्याने राम नामाशी स्नेह केला त्याला सर्व पुण्य प्राप्त होतात. हे वेद म्हणतात, भागवत म्हणतात, संत म्हणतात, रामायण म्हणतात. म्हणून हे राम नाम तुम्ही घ्या, भक्तीसाठी घ्या आणि आजच्या या विवाह निमित्त यांनाही द्या. या राम नामात पुण्य, या राम नामात सर्व धर्म, या राम नामामध्ये परमेश्वराची प्राप्ती, या राम नामामध्ये जन्म जन्माचे कर्म कापण्याची रीत आहे. आणि या राम नामाचा भेद भक्ती म्हणूनही आपण घ्यावं आणि नामस्मरण करावं. असे विवाह झाले पाहिजे. पण आम्हाला कंटाळा येतो, कंटाळा येतो बरं. आणि हे डीजे लावू द्या, नाचू द्या, बरोबर आहे. अजून अर्धा तास उशीर झाला तरी लोक ठीक आहे, ते तिकडे कार्यक्रम चालू आहे आणि 10 मिनिटं सत्संग चालला तर काय लाईट दिले रे भाऊ, गरम होई राहिला ना. भाव नाही ना, भाव असला तर तुमचं मन लागतं. पण हे पवित्र कार्य आहे. आजचा आदर्श समाज घडवण्याचं कार्य विवाहातून होतं मंडळी. विवाहामध्ये वचनाची पूर्तता, विवाहामध्ये एकनिष्ठता, विवाहामध्ये एकामेकांचा आनंद, विवाहामध्ये परमेश्वराला भक्ती देऊन, भक्ती करून आपण एकत्र येतो तर तो पवित्र होतो. नाही तर तुम्ही किती कार्य मोठमोठे केले आणि जिथे विचार चांगले नसतील, भगवंताचं नामस्मरण नसेल आणि मग जगाला दाखवण्याकरिता केलेला फक्त थोतांड नसेल तर मग आम्ही काय आदर्श घ्यावा. आताच आमचे दगडू भाऊ, वल्लभ भाऊ आम्ही बसलो होतो. विवाह होतात, आनंद साजरा करा. आनंद करू नका असं कोणाचं मत नाही. आनंद करा, गोड पदार्थ खा, चांगल्या पद्धतीचं गायन करा, नातेवाईकांना बोलवा. पण विवाहामध्ये काय काय प्रकार पाहायला मिळतात. त्याच्यातला एक प्रकार आमच्या बंधूंनी सांगितला की मुलगी नाचत होती, वडील ओवांनी टाकत होते, पण गाणं कोणतं चालू होतं सांगायला लाज वाटते हो. हा, गाणं कोणतं चालू होतं, त्या गाण्यावर मुलगी नाचते आणि वडील ओवांनी टाकताय. मांगता है तो तू भी ले जा, नहीं तो मैं भी चली. वारे वा, दारू विकणारी गाणं, विकायचं काय तर दारू, मुंगडा मुंगडाचं गाणं, आणि त्या गाण्यावर मुलगी नाचते आणि बाप तिला 500 रुपयाची ओवाळणी टाकतो
आणि वाक्य काय त्याच्यामध्ये, दारू विकायचे वाक्य, आणि त्याच्यावर आपले मुलं बाळ नाचवायचे आणि आपण त्याला आनंद म्हणायचा का? विचार करा. भारत भूमी आहे, संत भूमी आहे, थोर महापुरुष इथे आलेले. अशा भूमीमध्ये तुम्ही आपल्या मुलांना चांगले विचार द्या, विवाह करा, आनंदमय वातावरण ठेवा, पवित्र परमेश्वराचं गायन ठेवा. काही थोडंफार तुम्ही कार्य सुखाचं करायचंय, आनंदाचं करायचंय करा, पण आदर्श विवाह करायचा असेल तर व्यसन मुक्तीचा आदर्श द्या. आजपासून या पवित्र अशा विवाहामध्ये जे आलेले आहेत यांनी सुद्धा आजचा एक चांगला संदेश घेऊन जावा, की आजच्या विवाह निमित्त आपण एक विचार घेऊन जावा की धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, नशा, व्यसन, निरपराध प्राण्याला कापून खाणं असा मांसाहार आम्ही करणार नाही. परमेश्वराला आवडणारे सत्कर्म करू, रोज 1 तास राम नामाने नामस्मरण करू, आमच्या आई वडिलांची सेवा करू, संत सद्गुरूंच्या शरणात जाऊ. नाम आहे जया पासी, जेथे राहे तेथे काशी, ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. ऐसा नामाचा महिमा, जाणे वाल्मिक शंकर उमा. नाम आहे जया पासी, जेथे राहे तेथे काशी. हृदयात नाम भाव ठेवून करा, रोज राम भजन करावं, हातात काम मुखात राम ठेवा. अहो, घरातलं देव दुखी करून तुम्ही बाहेरचे देव शोधायला गेले तरी तो देव कृपा करणार नाही. पण आई वडिलांची चांगली सेवा करा, पती पत्नीचा धर्म पालन करा, मुलाबाळांना शिक्षण आणि संस्कार द्या, आणि आपल्या हृदयातून, मनातून, घरातून धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, व्यसन, मांसाहार बाहेर काढा. तुमचं घर तीर्थ होतं, तुमचं घर मंदिर होतं, आणि मिळालेला मानव जन्म सार्थकी लागतो. ही शिकवण रामदारा जळगाव तर्फे आदि सद्गुरू सुखरामजी महाराजांच्या ज्ञानाची शिकवण आहे. आणि याच विचाराने हा विवाह विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे. तुमचा वेळ जास्त घेत नाही, पण हे रामनाम म्हणजे परमेश्वराची भक्ती, आदि अनादीपासून आलेला मार्ग आहे, हा नवीन पंथ नाही. महादेवाने केलेलं हे राम भजन, नामाचा महिमा महर्षी वाल्मिकांनी मरा 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 उलटा नाम जपत करत जगाला दाखवलं. आणि श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या 10,000 वर्षापूर्वी रामायणासारखा ग्रंथ लिहून टाकला. हे नामाचाच महिमा आहे. हेच रामनाम महादेवाने पार्वतीला दिलं, आणि देव सुद्धा राम नामाने आपलं कार्य सुखाचं केलं आणि करतात. म्हणून महादेवाचा मंत्र आहे, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, सहस्रनामा तत्तुल्य राम नाम वरानने. देवांनी रामनाम केलं. हेच रामनाम रामचंद्रांनी दगडावर लिहून, दगड सुद्धा समुद्रावर तरली. म्हणून अभंग आणि गायन करून लोकांना आम्ही त्या नामाचा महिमा दाखवतो. राम से बडा राम का नाम म्हणून रामचंद्राने जगाला सांगितलं. तर हे रामनाम असं आदि अनादीपासून आहे. या राम नामाला तुम्ही आम्ही प्रत्येकाने भक्ती म्हणून धारण करा. तुम्ही गुरु केला असाल, तुम्ही भक्ती मार्गात असाल, कोणत्याही पंथामध्ये तुम्ही जात असाल, तर धूम्रपान, बिडी, सिगारेट, गुटखा, व्यसन, मांसाहार सोडा. येत्या जात्या श्वासात राम नामाचा हा भेद घ्या. हे राम नाम जेव्हा तुम्ही श्वासामध्ये घेता, या राम नामामध्ये मोक्षाचा मार्ग आमच्याच देहामध्ये प्रगट होतो. हा मंत्रच असा आहे. हा राम शब्द सद्गुरु विधीने घेतला. श्वास घेता घेता 20 शब्द घेतले, श्वास बाहेर येतो त्याच्यात 20 शब्द घेतले. असा हा मनुष्य देह मोक्षाचं साधन आहे. याला आत्म्यात परमात्मा प्राप्त करणारा जन्म 43,20,000 वर्षाने तुम्हाला दिलाय. म्हणून याला फक्त खाऊन पिऊन मौज मस्ती करण्यासाठी वाया घालवू नका. संसार उत्तम करा, कुटुंब व्यवस्था चांगली करा, चांगलं समाज कार्य घडतं, देश सेवा होते आणि मोक्षाचं कार्य होतं. देवी देवता सुद्धा अशा भक्ताला वंदन करतात. म्हणून आदि सद्गुरू महाराजांनी सांगितलेलं ज्ञान थोडक्यात तुम्हाला सांगितलं. बोला आदि सद्गुरु सर्व आत्माओं के सद्गुरु, सर्व सृष्टि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने. धन्य हो, धन्य हो. राम सभा में बसल्या बसल्या आणि जे उभे आहेत त्यांनी उभं राहून मुखात राम नाम स्पष्ट आपल्या